हॅलो एव्हरीवन. बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की डिमांड काय आहे. ओके, व्हॉट इज द डिमांड आपण बघितलं होतं. व्हेन डिझायर इज बॅक बाय द ॲबिलिटी टू पे अँड विलिंगनेस टू स्पेंड, इट बिकम अ डिमांड. So now we are going to see the demand schedule. What is the demand schedule? Okay, so the demand schedule is the tabular representation of the functional relationship between the price and quantity demanded for a particular commodity. It is the functional relationship between price and quantity demanded. Functional relationship कसा आहे? Functional relationship आहे for a particular commodity. The a demand schedule may be either individual demand schedule or market demand schedule. कसं असू शकतं? It will be a demand schedule, may be a individual demand schedule or a market demand schedule. काही पण असू शकतं. ओके, कसं असू शकतं? एक तर ते कसं असू शकतं, इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल असू शकतं, किंवा ते कसं असू शकतं, मार्केट डिमांड शेड्यूल असू शकतं. बरोबर. सो बघा, व्हॉट इज द इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल? डिमांड शेड्यूल काय आहे? इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल काय आहे? इंडिव्हिज्युअल डिमांड इज द क्वांटिटी ऑफ कमोडिटी demanded by a consumer at a given price during a given period of time. So individual demand schedule means individual demand is the quantity of commodity. What is the individual demand? Individual demands means a quantity of commodity that is demanded by a consumer. A consumer means what? A single consumer. A consumer at a given price. जी प्राइस दिलेली असेल त्या प्राइसला अ गिवन पिरियड ऑफ टाइम, आणि जो काही पिरियड आहे त्या पिरियड मध्ये जे डिमांड केले जाईल त्याला काय म्हटलं जाईल? इंडिव्हिज्युअल डिमांड. मीन्स व्हॉट? मी आज बाजारात गेलो, आज कांद्याचा भाव 120 रुपये किलो होता, मी आज कांदा परचेस केला. बरोबर आहे, तो मी आज विकत घेतला, 120 रुपयाने विकत घेतला. कसा घेतला? ऍट अ प्राइस, गिवन अ प्राइस. कसा आहे? ऍट अ गिवन प्राइस. जी प्राइस दिली होती त्या प्राइसला मी विकत घेतला ऍट अ गिवन प्राइस, अ गिवन पिरियड ऑफ टाइम. मी आज घेतला, आज घेतला तर मला 120 रुपयाला मिळेल. उद्या घेतला तर माहित नाही कितीला मिळणार आहे. दॅट इज अ गिवन पिरियड ऑफ टाइम. ओके, सो the individual demand schedule is a tabular representation showing the different quantities of commodities that an individual consumer is prepared to buy. म्हणजे काय आहे की इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर जो आहे तो वेगवेगळ्या कमोडिटीज ज्या आहे तो वेगवेगळ्या प्राइसला कसा परचेस करतो किंवा त्याची डिमांड कशी करतो हे सांगणं म्हणजे काय आलं? इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल आहे. एकदम सिंपल आहे. बघा पुढे काय दिलंय बघा त्यांनी आता आपल्याला याच्यामध्ये. नेक्स्ट, आता हे कसं एक्सप्लेन होणार? बघा एकदम सिंपल. इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल दिलेला आहे. प्राइस ऑफ कमोडिटी, क्वांटिटी ऑफ कमोडिटीज दिली. व्हेन द प्राइस इज 10, द डिमांड इज 1. When the price is 8, demand is 2. When the price is 6, demand is 3. When the price is 4, demand is 4. When the price is 2, demand is 5. It shows the inverse relation between price and quantity demanded. Inverse relation आहे. इनवर्स रिलेशन आहे म्हणजे काय आहे? जेव्हा प्राइस वाढेल, when there is an increase in price, there is a decrease in demand, and when there is a decrease in a price, there is an increase in the demand. Higher the price, lower the demand. Lower the price, higher the demand, which show in this schedule. See, when the price is 10, demand is 1. And when the price is high, demand is low. Okay, and when the price is low, demand is high. Okay, which shows the inverse relation. Inverse relation means what? दोघं पण एकमेकांचं कसं आहे? ऑपोजिट आहे. 36 साकडा दोघांचा कसा आहे? 36 साकडा. बरं ना? तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर्मेना. असं आहे. नवरा आणि बायकोचं रिलेशन असतं की तसंच असतं ते. हे असं आहे, दोघांचे तोंड एकमेकांच्या विरुद्ध आहे, अपोजिट साईडला. हा वरती जायला लागला की म्हणतो मी खाली जाणार, मी वरती येणार नाही, मला यायचंच नाही. आणि हा खाली जायला लागला की क्वांटिटी म्हणते की नाही मी वरती जाणार, आता मला खाली यायचं. इनवर्स रिलेशन आहे. इनवर्स रिलेशन आहे. प्राइस वाढली की डिमांड कमी असणार, प्राइस कमी झाली की डिमांड जास्त असणार. इनवर्स रिलेशन. ओके, हे कळालं सगळ्यांना? सो इथे आपल्याला ते नीट काय दिलंय? डिमांडचं काय दिलंय बघा इथे.
इथे तुम्हाला डिमांडचं काय करून दिलं त्यांनी, ग्राफ काढून दिले. बघा, OY axis represent the price of the commodity and OX axis represent the quantity of commodity. When the price is 10, demand is 1. When the price decrease to 2, demand is 5. Decrease in demand, decrease in price, increase in demand. Lower the price, higher the demand, higher the price, lower the demand. Okay, so the demand curve is always a downward sloping. कसा असणार आहे? डाउनवर्ड स्लोपिंग. का बरं? कुठून कुठे? लेफ्ट टू राईट. कसा आहे? लेफ्ट टू राईट. वाय? बिकॉज इट शोज द इनव्हर्स रिलेशन. कसं दाखवतो? इनव्हर्स रिलेशन दाखवतो. इनव्हर्स रिलेशनशिप आहे, जेव्हा प्राइस वाढते तेव्हा डिमांड कमी होते आणि जेव्हा प्राइस कमी होते तेव्हा डिमांड वाढते. इनव्हर्स रिलेशन शिकवलं जातं. डिमांड कर्व आहे डीडी, आपल्याला डिमांड कर्व. तो कसा आहे बाळांनो? एकदम सिंपल आहे, डाऊनवर्ड स्लोपिंग आहे, लेफ्ट टू राईट आहे. का बरं आहे? कारण की इनव्हर्स रिलेशन आहे. इनव्हर्स रिलेशन काय आहे? जेव्हा प्राइस वाढते तेव्हा डिमांड कमी होऊन जाते आणि जेव्हा प्राइस कमी होते तेव्हा डिमांड वाढते. एकदम सिंपल. एक्झाम्पल घ्या. आता बघा, तुम्ही आता आपण इतके मागचेच 2 महिन्यापूर्वी आंबे खाल्ले सगळ्यांनी, बरोबर आहे की? आंब्यात मध्ये काय केलं आपण? जेव्हा आंब्याची प्राइस जास्त होती, आपले वडील गेले मार्केटमध्ये विचारायला, का हो काय भाव आहे? 280. एक काम करायचं, आपण घरी गेले, वडील आंबे घेऊन आले घरी. आपण म्हटलं, का हो 1 किलो आणले? तेवढंच खा, 280 रुपये भाव चालू आहे, कुठे जास्त खातोय, बरोबर? पण एक दिवस अचानक वडील गेले आणि 4 किलो आंबे घेऊन आले. का हो, त्या दिवशी तुम्ही 1 किलो आंबा आणला, मी विचारलं तर आज न सांगता 4 किलो घेऊन आले. वडील म्हणे, अरे 100 रुपयेच किलो झाले. प्राइस काय झाली? कमी झाली. वडिलांनी डिमांड काय केली? जास्त केली. जेव्हा प्राइस काय होती? जास्त होती, तेव्हा डिमांड काय झाली? कमी झाली. इनव्हर्स रिलेशन, डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व, इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल. आलं का लक्षात? कळालं का? मग इंडिव्हिज्युअल डिमांड म्हणजे काय आहे? अ क्वांटिटी ऑफ कमोडिटी दॅट इज डिमांडेड बाय अ कन्झ्युमर ऍट अ पर्टिक्युलर प्राइस ऍट अ गिव्हन पिरियड ऑफ टाइम. एकाच व्यक्तीने एकाच वेळेस एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये एका पर्टिक्युलर प्राइसला वस्तूची केलेली जी डिमांड आहे त्याला काय म्हटलं जातं? इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल. हे कळालं का? समजलंय सगळ्यांना? नक्की. ठीक आहे. पुढचं आपल्याला जे बघायचं आहे ते काय आहे? मार्केट डिमांड शेड्यूल.